अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील कचरा संकलन केंद्र हे इतरत्र हलवावं अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे। अहिल्यानगर शहरातील मनपा प्रभाग क्रमांक 7 येथील प्रोफेसर कॉलनी चौक येथे असलेल्या महापालिकेचा कचरा संकलन केंद्र तातडीनं अन्यत्र हलवा अशी मागणी प्रभागातील नगरसेवकांनी महापौर ज्योती गाडे यांच्याकडे निवेदनातून केली। या मागणीची गंभीर दखल घेत महापौर ज्योती गाडे यांनी प्रत्यक्ष या कचरा संकलन केंद्राची पाहणी करत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील या कचरा संकलन केंद्रावर सावेडी उपनगरातील विविध भागातील कचरा घंटागाड्यांद्वारे एकत्रित आणला जातो। त्यानंतर येथून कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून तो बुरुडगाव कचरा डेपो येथे पाठवला जातो। मात्र या केंद्रामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होतोय। विशेषतः पावसाळ्यात कचऱ्यातील घाण रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या परिसरात दत्त देवस्थान, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तसेच रात्री भरणारी चौपाटी असल्यानं दररोज मोठ्या संख्येनं नागरिक या भागात ये जा करतात। त्यामुळे या प्रमुख ठिकाणी असलेले कचरा संकलन केंद्र तात्काळ अन्यत्र हलवा अशी मागणी प्रभाग 7 मधील नगरसेवक मनोज दुल्लम, सतीश शिंदे, करण कराळे आणि पुष्कर कुलकर्णी यांनी महापौर ज्योती गाडे यांच्याकडे निवेदनातून केली। यानंतर महापौर गाडे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्यांनी सांगितलं की या कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागेची तातडीनं पाहणी करून केंद्र स्थलांतरित करण्याबाबत कार्यवाही करावी। प्रोफेसर कॉलनी चौक हा शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचा भाग असल्यानं येथे स्वच्छता राखणं आवश्यक आहे। परिसरात नियमित साफसफाईसह वेळोवेळी औषध फवारणी करण्यात यावी जेणेकरून दुर्गंधी पसरू नये आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले। यावेळी नगरसेवक सतीश शिंदे म्हणाले की प्रोफेसर कॉलनी चौक येथील कचरा संकलन केंद्र हटवण्याचा प्रश्न तातडीनं मार्गी न लावल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू। या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाहीये। महापौर ज्योती गाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून प्रशासनानं त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली। आत्ताच आपण सावेडी उपनगरात या कचरा संकलन या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलते, कारण की येथीलच्या नागरिकांना कचऱ्याविषयीचा समस्या आणि आमच्या युतीचे सगळेच नगरसेवकांनी पत्र दिलं आणि त्या पत्रानुसार आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलो। परंतु घंटागाड्यातील कचरा कॉम्पॅक्टरमध्ये टाकताना जो कचरा खाली पडतो आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याची दुर्गंधी ही खूप दूरवर पसरते आणि आपला हा एरिया चांगला आहे। इथे दत्त महाराजांचं मंदिर पण जवळच आहे, आपल्या संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि संध्याकाळी येथे लोक एक चौपाटी म्हणून इथं बऱ्याच गर्दी या ठिकाणी असते। परंतु आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं कचरा पडल्यामुळं इथं डासाचे प्रमाण पण वाढण्याचं काम होईल आणि त्या डास वाढल्यामुळं अनेक आजार या ठिकाणी पसरतात। येथील नगरसेवकांची मागणी का हे कचरा संकलन दुसऱ्या ठिकाणी व्हावं, तर यासाठी आम्ही पुढच्या काळात आमचे नगरसेवक असतील, मी असेल तर मीटिंग करून आपण जिथं चांगली योग्य जागा असेल तिथं हलवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। आम्ही प्रभाग क्रमांक 6च्या वतीने, 4 नगरसेवकांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने माननीय महापौर मॅडम यांना पत्र दिलं होतं की या परिसरामध्ये आपल्या या महापालिकेचं डम्पिंग यार्ड आहे। सदरच्या डम्पिंग यार्डच्या वासाचा त्रास शेजारी राहणारे कॉलनी असेल, कमर्शियल एरिया असेल, या ठिकाणच्या लोकांना होतो। त्यांनी वारंवार आमच्याकडे मागणी केली। तसेच या ठिकाणी आता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आपण एवढा मोठा बसवलेला आहे, त्या ठिकाणी चौपाटी देखील आहे व हा पूर्ण वर्दळीचा भाग आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत, मोठ्या वर्दळीचा भाग असल्या कारणाने या ठिकाणी या कचऱ्याचा वास या ठिकाणी भरपूर दुर्गंधी पसरते। त्यामुळे या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान देऊन महापौर त्यांनी आज या ठिकाणी व्हिजिट केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काही दिवसात बैठक लावून याबाबत निश्चित तोडगा काढण्यात येईल। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आपल्या शहराच्या महापौर ज्योतिताई गाडे यांना आम्ही विनंती केली होती सर्व 4 नगरसेवकांनी की तुम्ही या साईड भागातल्या कचरा डेपोला येऊन एकदा व्हिजिट करा, कारण की जेणेकरून इथलचं रहिवाशांचा जो वास आहे त्यांच्या लक्ष देईन
आपण आता पाहतो या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तर आपण आत्ताच मॅडम आल्या आणि एवढी या परिसरात एवढी दुर्गंधी सध्याला की यावेळेस लोकांची वेळोवेळी मागणी होती की बोय कचरा या डेपोतून हलवा म्हणून त्या मागणीला आम्ही सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करून आम्ही महापौर मॅडमने विनंती केली की आज कचरा डेपोतून हलवा म्हणून नाही का लवकरात लवकर. त्या अनुषंगाने महापौर मॅडमने आम्हाला आश्वासन दिले की येत्या 5-6 दिवसात मीटिंग लावून त्याच्यावर काहीतरी तोडगा करून या कचरा इथून डेपोतून हलवणार आहे. म्हणून आम्ही प्रथम या महापौरांचे आम्ही 4 नगरसेवक मनापासून आभार मानतो की या ठिकाणी आलेत, त्यांनी पाहणी केली व त्यांनी योग्य ते मार्गदर्शन या अधिकाऱ्यांना दिलंय की आम्ही नागरिकांच्या वतीने आणि आम्ही नगरसेवक आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला विनंती मान देऊन इथं आल्यात आणि आम्हाला आश्वासन दिलं की या कचरा डेपोतून हलवण्यात येणार आहे म्हणून नाही का. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.